श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. आपण पाहताय बेस्ट मराठी यूट्यूब चॅनल. आज आपण श्री गुरु चरित्र अध्याय 46, अध्याय 47, अध्याय 48चे श्रवण करणार आहोत. चला सुरू करूया. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. नामधारक सिद्धमुनींना म्हणाला, पुढे काय झाले ती कथा मला सविस्तर सांगा. सिद्धमुनी म्हणाले, नामधारका, तू खरोखर मोठा भाग्यवान आहेस. तुझी ही श्रीगुरुचरित्र ऐकण्याची तीव्र इच्छा पाहून मला संतोष आहे. या श्रीगुरुचरित्र श्रवणाने तुला पुत्रपौत्र होतील. तुला सर्व प्रकारचे ऐश्वर लाभेल. आता तुला पुढची कथा सांगतो. ती श्रवण केली असता महापापी सुद्धा पावन होतो. श्रीगुरु गाणगापुरात असताना एक गमतीदार गोष्ट झाली. एकदा दिवाळीचा सण आला. श्रीगुरूंचे 7 शिष्य श्रीगुरूंच्याकडे आले. या मंगलदिनी श्रीगुरूंचे चरण आपल्या घराला लागावेत असे प्रत्येकाला वाटत होते. या दिवाळीच्या दिवशी श्रीगुरूंनी आपल्या घरी यावे असे प्रत्येकाला वाटत होते. तशी त्यांनी श्रीगुरूंना विनंती केली. श्रीगुरूंना त्यांचे मन मोडवेना. तेव्हा ते शिष्यांना म्हणाले, तुम्ही सगळेच माझे प्रिय शिष्य आहात. तेव्हा मी एकाच दिवशी तुम्हा सर्वांच्या घरी कसा येणार? तेव्हा मी कुणाच्या घरी येऊ ते आपापसात ठरवा व मला सांगा. श्रीगुरूंनी आपल्याच घरी यावे असे त्या 7ही शिष्यांना वाटत होते. त्यावरून त्यांचे भांडण सुरू झाले. त्यांचे काही केल्या एकमत होईना. मग श्रीगुरूंनी युक्ती केली. त्यांनी एकेका शिष्याला बाजूला बोलाविले व त्याला सांगितले, मी तुझ्याकडेच येईन, पण हे कोणाला सांगू नकोस. आता तू शांतपणे आपल्या घरी जा. अशा रीतीने प्रत्येकाची समजूत काढून सर्वांना वाटेला लावले. त्यामुळे श्रीगुरू फक्त आपल्याच घरी येणार आहेत म्हणून सर्वांना आनंद झाला. ते सर्वजण आपापल्या घरी गेले. दिवाळीला श्रीगुरू बाहेरगावी आपल्या शिष्यांकडे जाणार ही बातमी मठातील भक्तांना समजली. तेव्हा ते श्रीगुरूंना म्हणाले, स्वामी, दिवाळीसारख्या पवित्र दिवशी तुम्ही बाहेरगावी शिष्याकडे जाणार, मग आम्ही कोणाचे दर्शन घ्यायचे? तुम्ही दिवाळीत आम्हाला सोडून कुठेही जाऊ नये. त्यांचे मनोगत लक्षात घेऊन श्रीगुरू त्यांना म्हणाले, तुम्ही चिंता करू नका, आम्ही येथेच राहू. ते ऐकून सर्वांना समाधान वाटले. दिवाळीच्या दिवशी श्रीगुरूंनी मंगलस्नान केले. आपल्या योग सामर्थ्याने 7 रूपे घेतली व एकेका रूपाने ते विविध गावात राहणाऱ्या आपल्या 7ही शिष्यांच्या घरी गेले. त्या सर्वांकडून त्यांनी पूजासेवा घेतली व मठातही राहिले. कार्तिकी पौर्णिमेला दीपाराधना करण्यासाठी श्रीगुरूंचे ते 7ही शिष्य गाणगापुराला मठात आले. त्यावेळी प्रत्येकजण सांगू लागला, दिवाळीला श्रीगुरू फक्त आपल्याच घरी आले होते आणि आपण दिलेली वस्त्रे श्रीगुरूंच्याकडे असल्याचे दाखवू लागला. ते ऐकून सर्व शिष्य मोठ्या संभ्रमात पडले. पण गाणगापुरातील लोक म्हणाले, श्रीगुरू तुमच्यापैकी कोणाकडेच आले नव्हते. ते मठातच होते. त्यांनी आमच्याबरोबर दिवाळी साजरी केली. हे सगळे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. श्रीगुरू साक्षात परमेश्वर आहेत. त्रैमूर्तींचा अवतार आहेत. भक्तांसाठी त्यांनी 8 रूपे घेतली. हे रहस्य उघड होताच सर्वांनी श्रीगुरूंचा जय जयकार केला. ते म्हणाले, परमेश्वरा, अनंत रूपे धारण करणारा तू त्रैमूर्ती भगवान आहेस. तुझे सामर्थ्य आम्हाला कसे बरे कळणार? त्यावेळी सर्वांनी श्रीगुरूंची स्तुती केली. दीपाराधना करून समाराधना केली. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, श्रीगुरूंचे महात्म्य हे असे आहे. या प्रसंगाने श्रीगुरू नृसिंह सरस्वतींची ख्याती सर्वत्र झाली. ग्रंथकार सरस्वती गंगाधर सांगतात, सज्जनो, तुम्ही श्रीगुरूंची आराधना करा. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आम्ही याचा अनुभव घेतला आहे. जे मूर्ख असतात त्यांना श्रीगुरू सेवा करण्याची लाज वाटते. जे ज्ञानी असतात ते श्रीगुरूंचे नामामृत प्राशन करतात. श्रीगुरू हेच त्रैमूर्ती आहेत. हा संसारसागर तरुण जाण्यास श्रीगुरू हाच एक आधार आहे. तर अशा प्रकारे हा अध्याय 46 श्रवण केला. आता आपण अध्याय 47चे श्रवण करणार आहोत. भाव तसे फळ. सिद्धयोगी नामधारकाला श्रीगुरू चरित्र सांगत होते. त्यांनी त्याला एक अपूर्व कथा सांगण्यास सुरुवात केली. ही कथा श्रवण केली असता सर्व इच्छा पूर्ण होतात. सिद्धयोगी ही कथा सांगू लागले. श्रीगुरू गाणगापुरात असताना त्यांची ख्याती सर्वत्र झाली. त्याच गाणगापुरात पर्वतेश्वर नावाचा एक गरीब शेतकरी होता. तो श्रीगुरूंचा परमभक्त होता. तो काया वाचा मनाने श्रीगुरूंची मनोभावे सेवा करीत असे. त्याचा एक नेम होता. श्रीगुरू नित्य सकाळी स्नानसंध्यादी करण्यासाठी भीमा अमरजा संगमावर जाण्यास निघाले की तो वाटेत असलेल्या आपल्या शेतात उभा राहायचा
व श्रीगुरू दिसले की धावत येऊन त्यांच्या पाया पडायचा. हा त्याचा नेम कित्येक दिवस चालू होता. श्रीगुरू त्याच्याशी काहीही बोलत नसत. एके दिवशी श्रीगुरूंनी त्याला विचारले, तू नित्यनेमाने मला भेटून नमस्कार करतोस, हे कष्ट का घेतोस? तुझी इच्छा काय आहे? पर्वतेश्वर म्हणाला, श्रीगुरू, माझ्या शेताकडे कृपादृष्टीने पाहावे. माझे शेत चांगले पिकले आहे. तू शेतात काय पेरले आहेस? असे श्रीगुरूंनी विचारले असता तो म्हणाला, ज्वारी पेरली आहे. पीक चांगले आले आहे. आपल्या कृपेने माझ्या शेतावर भरपूर धान्य यावे. प्रसन्न झालेले श्रीगुरू म्हणाले, तुझा माझ्यावर विश्वास असेल तर एक काम कर. मी संगमावर जाऊन स्नान संध्या करून परत येतो. तोपर्यंत तुझे हे सर्व पीक 4 बोटे खाली ठेवून कापून टाक. पर्वतेश्वर म्हणाला, श्रीगुरूंचे शब्द मला प्रमाण आहेत. मी आपला शब्द मोडणार नाही. मग श्रीगुरू अनुष्ठानासाठी संगमाकडे निघून गेले. पर्वतेश्वरांनी पीक कापण्याचा निश्चय केला. तो गावात गेला व तेथील अधिकाऱ्याला भेटून म्हणाला, मला माझ्या शेतातील ज्वारीचे पीक कापण्याची परवानगी असावी. मी शेतसारा म्हणून गतवर्षीपेक्षा दुप्पट धान्य खंड म्हणून देईल. जर पीक आले नाही तर साठवणीतले देईल. तेही अपुरे पडले तर माझे गुरे जप्त करावीत. असे वचन देऊन त्याने शेत कापण्याची परवानगी घेतली. मग त्याने गडी माणसे लावून शेत कापण्यास सुरुवात केली. ही बातमी समजताच पर्वतेश्वराची बायको मुले शेताकडे धावत आली व रडू लागली, पण त्याने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. एका संन्याशाच्या सांगण्यावरून हा आपले भरले पीक कापून टाकण्याचा मूर्खपणा करत आहे, असे लोक बोलू लागले. पण पर्वतेश्वराने त्यांच्या बोलण्याला भीक घातली नाही. त्यांनी सगळे पीक कापून टाकले. मग तो संगमावर गेला. श्रीगुरूंना शेतावर घेऊन आला व म्हणाला, गुरुदेव, आपल्या आज्ञेप्रमाणे मी सगळे पीक कापले. हे पाहून श्रीगुरू म्हणाले, अरे तू हे काय करून बसलास? तू उगाच पीक कापलेस. मी तुला तसे केवळ गमतीने म्हटलो होतो. तो म्हणाला, स्वामी, माझा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे. आपली आज्ञा मला प्रमाण. मी ती पाळली. बाकी काही मला माहीत नाही. तेव्हा प्रसन्न झालेले श्रीगुरू म्हणाले, जसा तुझा भाव तसे तुला फळ मिळेल. धन्य आहे तुझा निर्धार. तुझ्या श्रद्धेचे मोठे फळ मिळेल. आता तू कसलीही चिंता करू नकोस. असे आश्वासन देऊन श्रीगुरू मठाकडे गेले. काही दिवसांनी प्रचंड वादळ झाले. मुसळधार पाऊस सुरू झाला. गावातील शेतकऱ्यांची पिके पार बुडाली. अतोनात नुकसान झाले. ओला दुष्काळ पडला. पर्वतेश्वराच्या शेतातील ज्वारीच्या बुडक्यांना मात्र असंख्य अंकुर फुटले. पीक जोरात वाढले. शतपटीने धान्य आले. बाकी सगळ्या गावात धान्याचा दुष्काळ पडला. सर्व लोक दुःखी झाले होते व ते पर्वतेश्वराचे पीक पाहून आश्चर्यचकित होते. पर्वतेश्वराच्या शेतात गावाला उरेल इतके धान्य आले. पर्वतेश्वराच्या बायका मुलांना अतिशय आनंद झाला. त्याच्या पत्नीने शेतात येऊन धान्यराशीची पूजा केली. मग ती आपल्या पतीच्या पाया पडून म्हणाली, मी तुमची व श्रीगुरूंची निंदा केली, त्याबद्दल मला क्षमा करा. आता आपण श्रीगुरूंच्या दर्शनाला जाऊ. पर्वतेश्वराने ते मान्य केले. मग ते सर्वजण मठात गेले. त्यांनी श्रीगुरूंची पूजा केली. बायका मुलांनी श्रीगुरूंची क्षमा मागितली. मग पर्वतेश्वराने काय काय घडले ते सर्व श्रीगुरूंना सांगितले. श्रीगुरूंनी सर्वांना आशीर्वाद दिले. तुमच्या घरी लक्ष्मी अखंड राहील. पर्वतेश्वरांनी धान्याची रास मोजली. शतपट धान्य आले होते. त्यांनी कबूल केल्याप्रमाणे अधिकाऱ्याला सारा म्हणून नेहमीप्रमाणेपेक्षा दुप्पट धान्य दिले. गावात धान्याचा तुटवडा आहे हे पाहून त्यांनी आपल्या धान्यातील निम्मे धान्य गावातील लोकांना दिले. आपल्याला पुरेल एवढे धान्य ठेवून बाकी धान्य गोरगरिबांना वाटले. श्रीगुरूंच्या आशीर्वादाने पर्वतेश्वराचे कुटुंब पूर्ण सुखी झाले. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, श्रीगुरू चरित्र महात्म्य असे आहे. श्रीगुरूंच्यावर ज्याची दृढ श्रद्धा आहे त्याच्या घरी दैन्य, दारिद्र्य, दुःख कधीही राहत नाही. जे भक्तिभावाने श्रीगुरूंची सेवा करतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. लक्ष्मी त्याच्या घरी अखंड पाणी भरत असते. तर आता अध्याय आपण 48चे श्रवण करूया. अमरजा संगम अष्टतीर्थ महात्म्य. नामधारकाने सिद्धयोग्यांना वंदन करून विचारले, मनुष्य वेशधारी श्रीगुरू नृसिंह सरस्वती हे त्रैमूर्तींचा अवतार आहेत. या भूमीवर अनेक पवित्र तीर्थक्षेत्र असताना ते गाणगापुरास येऊन का राहिले? या गाणगापूर क्षेत्राचे काय महात्म्य आहे ते ऐकण्याची माझी फार इच्छा आहे. ते मला सविस्तर सांगा. नामधारकाने असे विचारले असता सिद्धांना आनंद झाला. ते म्हणाले, नामधारका, तू फार चांगला प्रश्न विचारलास. मी त्याचे उत्तर देतो. लक्षपूर्वक ऐक. एकदा अश्विनवद्य चतुर्दशीच्या दिवशी दिवाळीचा पर्वकाळ होता. त्या दिवशी श्रीगुरू शिष्यांना म्हणाले, गया, प्रयाग, वाराणसी या त्रिस्थळी स्नान करणे पुण्यकारक असते. तेव्हा आपण सर्वजण यात्रेला जाऊया. तुम्ही तुमच्या बायका मुलांनाही बरोबर घ्या. सर्वांनाच मोठा पुण्यलाभ होईल. शिष्य म्हणाले, ठीक आहे, आम्ही घरी जातो व सगळी तयारी करतो. त्यावर श्रीगुरू म्हणाले, अरे तयारी कसली करता?
सगळी तीर्थे तर आपल्या गावाजवळच आहेत. त्यासाठी तयारी करण्याची काही गरज नाही. चला माझ्याबरोबर, मी तुम्हाला सर्व तीर्थ दाखवतो." असे सांगून श्रीगुरू सर्व शिष्यांना बरोबर घेऊन भीमा अमरजा संगमावर गेले. तेथे सर्वांनी स्नान केले. त्यावेळी गुरु सर्व शिष्यांना म्हणाले, "या संगमाचे महात्म्य फार मोठे आहे. येथे स्नान केले असता प्रयाग स्नानाचे पुण्य लाभते. येथे भीमा नदी उत्तरवाहिनी असल्याने ती गंगेपेक्षा अधिक पवित्र आहे. येथे अष्टतीर्थ आहेत, त्यामुळे येथे आले असता काशी क्षेत्रापेक्षा शतपट पुण्यलाभ होतो." श्रीगुरूंनी सांगितलेले हे रहस्य ऐकून सर्व शिष्यांना मोठा आनंद झाला. ते म्हणाले, "स्वामी, अमरजा नदीविषयी आम्हाला सविस्तर सांगा. तिला अमरजा असे नाव का मिळाले ते जाणून घेण्याची आम्हाला इच्छा आहे." श्रीगुरू म्हणाले, "जालंधर पुराणात या नदीच्या उत्पत्तीची कथा आली आहे. ती कथा अशी: पूर्वी जालंधर नावाच्या अत्यंत बलाढ्य दैत्याने देवांशी युद्ध करून त्यांना देशोधडीला लावले. त्याने त्रैलोक्य पादाक्रांत केले. त्याने इंद्राशी युद्ध करून स्वर्गलोकही जिंकला. त्या जालंधराच्या सैन्यातील जे दैत्य जखमी होत असत, त्या दैत्यांच्या रक्ताच्या थेंबातून अनेक दैत्य निर्माण होत असत. त्यामुळे युद्धात त्याला जिंकणे अशक्य झाले. तेव्हा त्यामुळे काळजीत पडलेला इंद्र शंकरांना शरण गेला. त्यांना त्याने सर्व परिस्थिती सांगितली व आता तुम्ही काहीतरी करा व दैत्यापासून देवांना वाचवा अशी विनंती केली. इंद्राने असे सांगताच अत्यंत क्रुद्ध झालेला शंकराने रौद्ररूप धारण करून ते दैत्यांचा वध करण्यास उद्युक्त झाले. त्यांनी अमृत मंत्राने अभिमंत्रित केलेला एक जलकुंभ इंद्राला दिला. शंकरांनी जलंधराचा पराभव केला. इंद्राने घटातील मंत्रोक्त जल देवगणांवर शिंपडून त्यांना पुन्हा जिवंत केले. त्या जलकुंभातील थोडेसे जल पृथ्वीवर पडले. ते ज्या ठिकाणी पडले तेथे नदी उत्पन्न झाली. ती संजीवनी देणारी नदी म्हणून प्रसिद्ध झाली. तिलाच अमरजा असे म्हणतात. या नदीत जे स्नान करतात त्यांना कोणत्याही रोगाची बाधा होत नाही. ब्रह्म हत्या इत्यादी महापातके नाहीशी होतात. या अमृत नदीचा भीमा नदीशी संगम झाला आहे. तो संगम प्रयागातील त्रिवेणी संगमासमान आहे. की कार्तिक माघ महिन्यात या संगमात स्नान केले असता इहलोकात सर्व सुखांचा लाभ होतो व अंती मोक्षप्राप्ती होते. सोमवारी सूर्यग्रहणाच्या दिवशी, संक्रांतीला, सोमवती अमावस्येला तसेच एकादशीच्या दिवशी स्नान केले असता अनंत पुण्याचा लाभ होतो. या पर्व दिवशी जमले नाही तर अन्य कोणत्याही दिवशी येथे स्नान केले असता सर्व दोष नाहीसे होतात. ऐश्वर्ययुक्त दीर्घायुष्य लाभते. या संगमाजवळ अश्वत्थ वृक्षासमोर नदीच्या तीरावर मनोरथ नावाचे तीर्थ आहे. त्या तीर्थात स्नान केले असता सर्व मनोरथ सिद्धीला जातात. ती अश्वत्थ वृक्षासमान आहे. तिथेच माझे नित्य वास्तव्य असते. तिथे गरुड पक्षी दिसतात, ही त्याची खूण आहे. ते जे लोक त्या अश्वत्थाची सेवा करतात त्यांचे सर्व मनोरथ सिद्धीला जातात. याविषयी संदेह बाळगू नये. प्रथम अश्वत्थाची पूजा करावी व नंतर शिवमंदिरात जावे. तेथे त्रिलोलच संगमेश्वर आहे. त्यांची भक्तिभावाने पूजा करावी. श्रीशैल पर्वतावरील मल्लिकार्जुनाप्रमाणेच हा संगमावरील रुद्र आहे. त्याला भक्तिभावाने प्रदक्षिणा घालावी. तेथील नंदीला वंदन करून चंडीला वंदन करावे. पुन्हा नंदीला सव्य प्रदक्षिणा घालून सोममुद्रास जावे. अशा 3 प्रदक्षिणा घालाव्यात. मग नंदीमागे उभे राहून शिवदर्शन घ्यावे. असे केल्याने सर्व प्रकारचे वैभव व पुत्रपौत्रादींचा लाभ होतो. त्यानंतर नागेशी गावी जावे. तेथे वाराणसी नावाचे तीर्थ आहे. तेथे प्रत्यक्ष घडलेला इतिहास आहे, काल्पनिक कथा नव्हे. त्या नागेशी गावात भरद्वाज गोत्रातील एक ब्राह्मण होता. त्याने सर्व संग परित्याग केलेला होता. तो सदैव शिवध्यान करीत असे. त्यांच्या भक्तीने भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले होते. त्याला सतत समोर साक्षात शंकर दिसत असत. त्यामुळे ते देहभान विसरून गावात वेड्यासारखा फिरत असे. गावात लोक त्याची वेडा म्हणून टिंगलटवाळी करीत असत. त्याला ईश्वर आणि पांडुरंगेश्वर नावाचे 2 भाऊ होते. एकदा तो सर्व तयारी करून काशी यात्रेला निघाला. त्यांनी त्या वेड्यालाही आमच्याबरोबर काशी यात्रेला चल असे म्हटले. तेव्हा तो शिवभक्त ब्राह्मण त्यांना म्हणाला, "तुम्ही काशीला कशाला जाता? तो काशी विश्वनाथ माझ्याजवळ आहे. मी तुम्हाला तो दाखवीन." हे ऐकताच सर्व लोक आश्चर्यचकित झाले. "आम्हाला तो काशी विश्वनाथ दाखव. तो येथेच दिसणार असेल तर त्याच्या दर्शनासाठी इतक्या दूर जाण्यास त्रास तरी वाचेल," असे त्याचे भाऊ म्हणाले. त्यावेळी तो ब्राह्मण नदी स्नान करून शिवध्यान करीत बसला. त्याच क्षणी प्रत्यक्ष शंकर त्याच्यापुढे प्रकट झाले. तेव्हा तो ब्राह्मण शंकरांना म्हणाला, भगवंता, आम्हाला येथेच आपले नित्यदर्शन व्हावे अशी आमची तुला प्रार्थना आहे." भोळा चक्रवर्ती सदाशिव त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन तथास्तु असे म्हणाला. त्याच क्षणी तेथे मणिकर्णिका तीर्थ उत्पन्न झाले. काशी विश्वनाथाची मूर्ती प्रकट झाली.
ती नदीच्या उत्तर दिशेला आहे. भीमा अमरच्या संगमावर काशीप्रमाणेच मंदिर व कुंड प्रकट झाले. त्या कुंडातून विश्वेश्वराची मूर्ती प्रकट झाली. भीमा अमरच्या काशीप्रमाणेच मंदिराची व कुंडाची रचना झाली. काशीतील सर्व खानाखुणा लोकांना दिसू लागल्या. ते पाहून दोघे बंधू आपल्या भावाला खूप मानू लागले. मग तो ब्राह्मण आपल्या दोघा भावांना म्हणाला, आता यापुढे आपल्या वंशातील कोणीही काशीला जाण्याची गरज नाही. यानंतर माझे नाव भ्रांत गोसावी असे राहील. तुमचे नाव आराध्ये असेल. आता येथेच पांडुरंगाची सेवा करावी. यापुढे काशी यात्रेला म्हणून येथे गाणगापुरास यावे. श्रीगुरूंनी भीमा अमरच्या संगमाचे महात्म्य सांगितले असता शिष्यांची व भक्तांची श्रद्धा वाढली. तेव्हापासून सर्वजण येथेच स्नानादी करू लागले. सिद्धयोगी म्हणाले, त्यानंतर श्रीगुरू पापविनाशी तीर्थाकडे गेले. त्या तीर्थात केवळ स्नान केल्याने मनुष्याची सर्व पातके नाहीशी होतात. तेथे श्रीगुरूंची पूर्वाश्रमीची रत्नाबाई नावाची बहीण होती. ती श्रीगुरूंचे दर्शन घेण्यासाठी आली. श्रीगुरूंनी तिला विचारले, तू पूर्वी अनेक पातके केली होतीस, ती तुला आठवतात का? त्या पापकर्माची फळे तुला भोगावी लागत आहे. तुला कुष्ठरोगही झाला आहे. श्रीगुरूंनी असे विचारले असता श्रीगुरूंच्या पाया पडली व शोक करीत म्हणाली, मी केवळ अज्ञानी आहे, मूर्ख आहे, मला काहीच आठवत नाही. तुम्ही जगदात्मा जगदीश्वर आहात. तुम्हाला सर्व काही माहीत आहे. माझ्या हातून कोणते पापकर्म घडले ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी. ती अशी म्हणाली असता श्रीगुरूंना तिची दया आली. ते तिला म्हणाले, तू पूर्वजन्मी चुकून केवळ अनावधानाने नुकत्याच प्रसूत झालेल्या मांजरीच्या 5 पिल्लांना ठार मारलेस. आणखीही काही पापकर्मे केलीस. त्या पापकर्माचे फळ म्हणून तुला या जन्मी अनेक दुःखे भोगावी लागत आहेत. तुला श्वेतकुष्ठ झालेला आहे, हेही त्या पातकाचे फळ आहे. म्हणून तुझ्या हातून अनेक पातके झाली आहेत. ती पुढील जन्मी भोगावी लागतील. श्रीगुरूंनी असे सांगितले असता रत्नाबाई श्रीगुरूंच्या पाया पडून म्हणाली, मला आता पुनर्जन्म नको. हे सर्व भोग भोगण्याची माझ्यात शक्ती नाही. म्हणून मी तुम्हाला शरण आले आहे. माझा उद्धार करा. त्यावर श्रीगुरू म्हणाले, तू पापविनाशी तीर्थात स्नान कर. तेथे स्नान करताच तुझा कुष्ठरोग जाईल. तेथे तू नित्यनेमाने स्नान कर, म्हणजे सप्तजन्मातील सर्व पातके नाहीशी होतील. याविषयी संदेह बाळगू नको. श्रीगुरूंनी असे सांगितले असता तिने पापविनाशी तीर्थाजवळ राहून त्रिरात्र स्नान केले. त्यामुळे तिचा कुष्ठरोग नाहीसा झाला. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, ही नुसती ऐकलेली बातमी नाही. आम्ही त्यावेळी तेथेच होतो. आम्ही ते प्रत्यक्ष पाहिलेले आहे. श्रीगुरूंनी आपल्या शिष्यांना अमरजा नदीच्या तीरावरील कोटीतीर्थ, रुद्रपादतीर्थ, गयातीर्थ, चक्रतीर्थ, कल्लेश्वर देवस्थान अशा 8 तीर्थाचे व पवित्र स्थानांचे महात्म्य सांगून तेथे स्नानदान पूजा केली असता अनंत पुण्य लाभ होतो. हे सर्व पातके नष्ट होतात व सर्व सुखांचा लाभ होतो हे विस्तारपूर्वक सांगितले. ते ऐकून सर्व शिष्यांची खात्री पटली की काशी, प्रयाग, गया सर्व काही येथेच आपल्याजवळ आहे. आजपर्यंत केवळ अज्ञानाने त्रिस्थळी यात्रेला जाण्याचा त्रास होतो. सर्व तीर्थे अगदी आपल्या अंगणातच आहेत. ते आपल्याला श्रीगुरूंच्याकडून समजले. मग अष्टतीर्थे महात्मे सांगून मठात परत आले. त्यावेळी मोठी समाराधना करण्यात आली. अशा रीतीने श्रीगुरुचरित्रातील आपण अध्याय 46, 47 व 48चे श्रवण केलेले आहे. पुढील अध्याय देखील आपण आज श्रवण करणार आहोत. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.